नमस्कार, मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करत. आपण म्हणून निफ्टी बँक निफ्टीसाठीचा अनालिसिस, त्याचबरोबर स्टॉकचा अनालिसिस. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, आपण सुरुवातीला बघतो निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस, इंडेक्सचं अनालिसिस. ठीक आहे, स्टार्टिंगला आपण बघूया निफ्टीचं. चला तर आपण जाऊया क्रोमवरती. निफ्टीचा अनालिसिस करताना आपण एक गोष्ट लक्षात घ्या, सेटअप जो आहे काल आपण चेंज केलेला नव्हता आणि आज सुद्धा सेटअप आपण चेंज करणार नाही आहोत, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, ट्रेंड लाईन जी आहे ही जवळपास आपली फक्त चेंज होणार आहे, कारण कसं आहे आपला ट्रेंड जो आहे हा जवळपास आता हा असा आपल्याला बघायला मिळणार आहे, थोडाफार हे लक्षात असू द्या. ओके, त्याचबरोबर आता मार्केटमध्ये उद्यासाठीचा ट्रेड सेटअप, उद्या निफ्टी बँकचे अनालिसिस आहे. ठीक आहे, सो निफ्टी उद्या ऑन द अदर हँड आता जर बघितलं तर लक्षात घ्या 50 मुव्हिंग एव्हरेजचा किती व्यवस्थितरित्या मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. आपला जो मुव्हिंग एव्हरेज आहे, की मुव्हिंग एव्हरेज आहे. ठीक आहे, आणि त्याचा सपोर्ट घेऊन मार्केट आज त्याच्यानंतर एक दुपारनंतर थोडाफार एक बाउन्स बॅक करताना आपल्याला बघायला मिळाला आणि परत या ट्रेंड लाईनच्या आसपास इथे कुठेतरी क्लोजिंग दिलेली आहे. आता उद्यासाठी लक्षात घ्या 22,476 ची लेवल पकडूया आणि खालच्या दिशेने आपण पकडू शकतो 22,400. जवळपास ही एक जवळपास 70 पॉईंटची जी रेंज आहे ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन टाईप आपण म्हणू शकतो. मी कालही म्हटलं होतं मार्केट इथून सेल होतं लगेच आपण एक अग्रेसिव्हली सेल करू शकत नाही, थोडेफार प्रॉफिट्स घेऊ शकतो. टोटल इथपर्यंत आलं नाही मार्केट, पण इथपर्यंत तरी आपल्याला थोडंफार टार्गेट बघायला मिळेल छोटंसं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, सो आता उद्यासाठीचा ट्रेड काय कसा करू शकतो हे लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट करणं गरजेचं आहे. ओके, ट्रेंड लाईन ब्रेकआउट करणं गरजेचं. जर गॅप ओपन झालं ह्या रेंजमध्ये कुठेतरी तर मग आपल्याला ही लाल लाईन तुटणं गरजेचं आहे. त्यामुळे 22,500 जो एक चांगली मोठी रिजेक्शन झोन आहे ती उद्या तुटणं गरजेचं आहे. ती उद्या तुटली गॅप ओपन होऊन तर मग बँक निफ्टीला सुद्धा आपल्याला एक चांगली पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला मिळू शकतो. इनफॅक्ट काय ट्रेंडिंग एक्सपायरी, काय म्हणतोय मी, ट्रेंडिंग एक्सपायरी. पण निफ्टीने ही लेवल तोडणं गरजेचं आहे, म्हणजे 22,500. कारण कसं आहे ह्या मुवमेंट नंतर हा एक ऑल टाइम हायचा हाय होता, ऑल टाइम हायची लेवल होती. ठीक आहे, थोडीफार सेलिंग आली, त्याच्यानंतर ह्याच्यावरती कुठे आसपास होल्ड करण्याचा प्रयत्न केला, परत सेलिंग, आता परत मार्केट या रेंजच्या आसपास जाते. सो सांगण्याचा विषय एवढाच आहे, ही मधली एक रेंज झालेली आहे जी चांगली सपोर्ट झालेली आहे आणि मार्केट परत एकदा जर वरच्या दिशेने जात असेल, जर गॅप ओपन झालं तर 22,500 कोटी ही जी रेंज आहे, जो एक चांगली मोठी रिजेक्शन झोन आहे, ते ब्रेकआउट होणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. ओके, ऑन द अदर हँड सेलिंगचा जर विचार केला तर सर्वात महत्वाचा विषय, जर ह्याच रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं, इथून सरळ मार्केट खाली आलं, या लोच्या खाली जसं तुटताच तुम्ही पुट बाय करू शकता किंवा आपण एक फ्युचर सेल करू शकतो. पहिलं टार्गेट 22,370 घ्या, दुसरं टार्गेट तुम्हाला 22,326. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 50 मुव्हिंग एव्हरेज जो आहे त्याच्यावरती मार्केटने आज जवळपास काय या रेंजच्या आसपास मार्केटने आज वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करा. तो जो मुव्हिंग एव्हरेज आहे तो मुव्हिंग एव्हरेज पण काय म्हणू शकतो इथे तुटला आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग आपल्याला चांगली बघायला मिळू शकते. थोडक्यात काय पुल बॅक मध्ये मार्केट थोडंफार या रेंजमध्ये बघायला मिळू शकतं. पण दुपारनंतर ही जी मुवमेंट आली ही आपल्याला एवढं सांगण्याचा प्रयत्न करते, जर ते जी कंटिन्यू झाली तर डेफिनेटली मार्केट ही लेवल तोडून जाऊ शकतं. इव्हन जर उद्या साईडवेज राहिलं 22,500 22,400 या 50 या 59-60 पॉईंट मध्ये जर निफ्टी, तर लक्षात घ्या गुरुवारी निफ्टीच्या एक्सपायरीला निफ्टी जी आहे 22,500 लेवल तुटली, ते एक ट्रेंडिंग मुवमेंट अजून एक ऑल टाइम नवीन हाय आपल्याला बनताना बघायला आरामात मिळू शकतो. ठीक आहे, सिंपल निफ्टीचे अनालिसिस. आता निफ्टी बँककडे वळूया. बँक निफ्टीचा विचार केला ऑन द अदर हँड, द बँक निफ्टी बघा ही सुद्धा एक रेंज बाउंडवरच आहे, म्हणजे जवळपास काय आपण म्हणू शकतो बँक निफ्टी जी आहे ही सुद्धा आपल्याला एक रेंज मध्ये ट्रेड होताना बघायला मिळते, हे लक्षात असू. सो बँक निफ्टी 47,646 म्हणजे ह्या रेंजच्या वर आसपास कुठेतरी या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झाली तर ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे, हे सर्वात महत्वाचं लक्षात घ्या सर्व मित्रांनो. सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, ह्या रेंजमध्ये जर ओपन झाली तर मार्केट डेफिनेटली साईडवेज आपल्याला बघायला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. पण इथून ओपन वरच्या दिशेने टिकलं तर बिंदास. मी सकाळी ग्रुपवर टाकलं होतं लेवल आपली ही होती अनालिसिसची, पण मी म्हटलं होतं 47,700च्या वरती होल्ड करू द्या. केलंय का? नाही केलंय. याच्या पाठचं कारण काय की डेफिनेटली हा ही जी लेवल ही ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करत होती, पण ह्याच्यावरती एक रेंज जी आहे एक 47,700 ह्याच्यावरती कुठेतरी क्लोजिंगचा विषय होता. पण जर ह्याच्यावरती क्लोज होऊन जर पुढच्या कडे हाय तोडून जात असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकलो असतो एक 47,800 पर्यंत, हे लक्षात असू दे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे आहेत, पहिला महत्वाचा रिजेक्शन हा आहे, दुसरा हा आहे आणि तिसरा सर्वात मोठा हा आहे, हे लक्षात घ्या. पहिला महत्वाचा सपोर्ट आपल्याला हा बघायला मिळतो, दुसरा हा आहे आणि तिसरा सर्वात मोठा म्हणजे हा आहे. हे 3 सपोर्ट्स आणि 3 रिजेक्शन चालू आहेत निफ्टी बँकसाठी उद्यासाठी. सो उद्या ट्रेड घेताना काळजीपूर्वक ट्रेड घ्या आणि उद्या जर निफ्टी गॅप ओपन झालं आणि गॅप ओपन झालं म्हणजे एक वरच्या दिशेने जर कुठेतरी उघडलं तर पहिली ह्या रेंजच्या वरती कुठेतरी होल्ड करू द्या. 47,700 लक्षात घ्या. होल्ड करून सरळ जात असेल तर 47,800 लेवल तोडली तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगली मुवमेंट एक बघायला मिळू शकते वरच्या दिशेने. अन्यथा जर तसं नाही झालं
आपण काय म्हणू शकतो, सेलिंग सेल, लगेच सेल करू नका. कुठेतरी ही लाल लाईन जी आहे ह्याच्या खाली कुठेतरी होल्ड करणं गरजेचं आहे, की हा जो एक छोटासा हा जो एक आपण म्हणू शकतो पाथ आहे, ठीक आहे. ह्याच्या खाली कुठेतरी होल्ड करू दे. मग ह्याच्या खाली कुठेतरी तुम्ही पुट बाय करून सजेशन सेल करू शकता. सो उद्यासाठीचा अनालिसिस कसा आहे, उद्या जर रेंज बाउंड राहिलं तर ह्या रेंजमध्ये राहू शकतं मार्केट. जर ब्रेकआउट झालं तर मुवमेंट आपल्याला वरच्या दिशेने बघायला मिळू शकते. पण जर इनफॅक्ट खाली सेलिंग झालं तर ह्याच्या खाली कुठेतरी तुम्ही एक पुट बाय करू शकता. पण 43,373 खाली कुठेतरी कॅन्डल होल्ड करणं गरजेचं आहे. मग त्याच्या खाली तुम्ही एक सेल करू शकता. एक 47,200 पर्यंत किंवा 47,300 47,200 पर्यंत मुवमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते. समजलंय का सांगा? निफ्टी आणि निफ्टी बँकचा अनालिसिस क्लिअर अनालिसिस आहे, हे लक्षात असू द्या. ओके, उद्यासाठीचा हा आपला प्लॅन राहणार आहे आणि ह्या प्लॅनला आपण सर्वांनी स्ट्रिक्ट राहायचं. त्याचबरोबर काही स्टॉक्सच्या अनालिसिसकडे जाऊयात का? आज बऱ्यापैकी शेअर्सनी चांगली मोमेंटम आपल्याला एक दिलेली आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचनंतर आपण जातो स्टेट बँक ऑफ इंडियाकडे. एसबीआयचा विचार केला तर एसबीआयनी ही जी लेवल आपण आधी मार्क केली होती ह्याच्यावरती कुठेतरी होल्ड करून मुवमेंट दिलेली आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो एसबीआय उद्यासाठीचा जर विचार करत असाल तर एसबीआयची उद्याची ब्रेकआउट रेंज आपली असणार आहे ही 770च्या वरती जर स्टॉक टिकला तर परत एकदा एक चांगली मोमेंटम बघायला मिळू शकते एसबीआयला. ठीक आहे, इंट्राडे साठी 770च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती भेटत असेल तर बेस्ट बाय करा. टाटा स्टील 164च्या आसपास आहे. ठीक आहे, मग जवळपास मुवमेंट काय आहे या स्टॉकमध्ये क्लिअर कट बघायला मिळते मित्रांनो. सो आता लक्षात घ्या, 166.80च्या वरती कुठेतरी टिकला तरच आपल्याला बाय करायचा हा स्टॉक. केला तर बिंदास वरच्या अशी मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते, अन्यथा बाय करायचा प्रयत्न करू नका. जर पुलबॅक मध्ये थोडाफार आला तर डेफिनेटली 161.60च्या खाली तुम्ही सेल करू शकता. विरुद्ध दिशेने पुलबॅक मध्ये थोडाफार प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करू शकता. टाटा मोटर्स 1000चा पॉईंट परत एकदा मार्क एक जवळपास ब्रेकआउट करते 1000चे लेवल. सो 1012च्या वरती बाय करू शकतो का? टाटा मोटर्स 1014च्या वरती जर होल्ड करत असेल बिंदास मुवमेंट कॅप्चर करू शकता. एक चांगली मुवमेंट वरच्या दिशेने तुम्हाला इंट्राडे साठी बघायला मिळू शकते या स्टॉक मध्ये, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर दीपक नायट्राइट ओके, चांगली बुमिंग मुवमेंट आहे. त्याचबरोबर आपला जो की मुव्हिंग एव्हरेज आहे, आता मी म्हणतो ना की मुव्हिंग एव्हरेज का म्हणतोय मी मुव्हिंग एव्हरेजला? एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज 50 आपल्यासाठी का महत्वाचं आहे? कुठल्याही टाइम फ्रेमला जा तुम्ही, कुठल्याही जा, वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग मुव्हिंग एव्हरेज आहे 50, हे लक्षात घ्या. जस्ट वन ऑफ द काय बेस्ट परफॉर्मिंग मुव्हिंग एव्हरेज आहे. सो ॲज अ स्ट्रॅटेजी तुम्ही वर्क करू शकता, ॲज अ गाईड तुम्ही गाईड म्हणून सुद्धा वर्क करू शकता. एक तुम्हाला बघायला मिळू शकतो 50 मुव्हिंग एव्हरेज. सो तुम्ही डेफिनेटली हा मुव्हिंग एव्हरेज वापरण्याचा प्रयत्न करा. आता जवळपास होल्ड करत असेल 50 मुव्हिंग एव्हरेजला, लक्षात घ्या दीपक नायट्राइट 2222च्या वरती टिकला तर बिंदास बाय करू शकता. स्टॉप लॉस 2200च्या आसपास ठेवा, 10-15 पॉईंट ठेवला तरी खूप आहे. वरच्या 1:1.5 आरामात टार्गेट बघायला मिळू शकते इंटरसाठी. डाबर ऑन द अदर हँड ब्रेकआउटचा एक लेवल बघते. सो डाबर बाईंगची रेंज कोणती असू शकते? बाईंगसाठी मी खरं सांगू, डाबरचा विषय आहे. सो डाबर बाईंगसाठी 533.85च्या वरती टिकला तर बिंदास सुद्धा इंटरडेसाठी चांगली मोमेंटम बघायला मिळू शकते. रिलायन्स ओके, एक जवळपास मुवमेंट नंतर थोडाफार पुलबॅक येण्याचा प्रयत्न होता. बाईंग रेंज आपली ही आहे रिलायन्ससाठी. उद्या 3000च्या वरती टिकला तरच तुम्ही बाय करा, नाही तर बाय करायचा प्रयत्न करू नका. जर थोडाफार पुलबॅक मध्ये बघायला मिळाला तर डेफिनेटली 2950च्या खाली टिकला तरच थोडंफार सेल किंचित कसना पुलबॅक मध्ये मुवमेंट घेऊ शकता. ठीक आहे, माझ्या मते निफ्टी बँक निफ्टी अनालिसिस, स्टॉक्स अनालिसिस समजलंय का सांगा? थोड्यातच आपण सगळं बघितलेलं आहे. काही प्रश्न असतील ना मित्रांनो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला पूर्ण टाकून ठेवा. ते प्रश्नाची उत्तरं डेफिनेटली दिली जातील. मार्केट मराठीच्या ग्रुपशी जॉईन करण्यासाठी टेलिग्रामची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो. त्याचबरोबर आपलं मार्केट मराठीचं चॅनल मार्केट मराठी बायोचे 300 जवळपास 86च्या आसपास सबस्क्रायबर्स आहेत, थोडंफार वाढू द्या. ठीक आहे, जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. आणि त्याचबरोबर 1000च्या वरती व्हिडिओज आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतील पूर्ण मार्केटबद्दल, त्याही फ्री ऑफ कॉस्ट. त्या सुद्धा तुम्ही एक बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. हा आकडा जरा वाढू द्या. आता इथे तुमची मी रजा घेतोय. ठीक आहे, जवळपास सेफ इन्व्हेस्ट करा, सेफ ट्रेड करा. ठीक आहे, व्यवस्थित ऍडवाइस घ्या तुमच्या सल्लागाराचा. इथे तुमची मी आता रजा घेतोय. धन्यवाद.